नमस्कार मित्रांनो, मी अमित सनगले पुन्हा एकदा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतोय. मित्रांनो, गावावरून तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आम्ही काल रात्रीच गावी आलोय, म्हणजे आम्हाला जवळजवळ 2 वाजले घरी येईपर्यंत. आणि मित्रांनो, आज आहे महाशिवरात्री. तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आज मित्रांनो आपली घराची घरभरणी आहे आणि खरंच खूप भारी वाटतंय. आणि मित्रांनो, आत्ता मी चाललोय मधल्या वाडीत चवरंगा आणण्यासाठी. आणि अशा बऱ्याच काही गोष्टी आम्ही आधी करायचो. मी प्रमील सोबत होतो तेव्हा तुळशीची पानं वगैरे आम्हीच काढायचो मोस्टली. तरी तर त्या गोष्टीसुद्धा हटवल्या, त्या गोष्टीची सुद्धा जाणीव झाली एक. तर खरंच खूप भारी वाटतंय. वाडीत एखादा कार्यक्रम असेल तर असं छानसं वातावरण तयार होतं आणि सकाळी पहाटेच्या वेळी गाणी वगैरे लावतात, तर खरंच खूप भारी वाटतं. एक प्रसन्न वातावरण तयार होतं. आणि गावी कार्यक्रम म्हटला की गावातील सर्व महिला वर्ग असो, पुरुष वर्ग, युवा वर्ग या कार्यक्रमामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होतो. तर मित्रांनो, असंच काहीचं वातावरण आत्ता झालं आहे. पाठीमागे बघताय छानपैकी आवाज ऐकू येतोय. तर आता आपण जाऊया घरी. सर्वप्रथम तुम्हाला पुन्हा एकदा घर दाखवतो आणि ते तुम्ही बघा. मित्रांनो, हे बघा आपलं घर आणि खरंच खूप छान वाटतंय ना. तर कसं वाटतंय ते तुम्ही खाली कमेंट करून मला सांगा. आमचे चेतन शेठ हे बघा, पोरं सुद्धा आलेत बघा. हो नन्या शेठ नमस्कार. नमस्कार चेतन शेठ नमस्कार. तर मित्रांनो, मुलं सुद्धा लवकर आलेत. हा मंडप काल रात्री बांधलाय. आणि आमचे दर्शन शेठ अजून पत्त्या नाही, पण रोहन शेठ आलेत. तर मित्रांनो, इकडे आहे देवाची देवघोडी. आणि हा एवढा मित्रांनो हॉल आहे बघा. इकडे मित्रांनो आहे बेडरूम. हा दिसत नसेल पण आणि इकडे ही पडवी आहे मित्रांनो. इकडे संडास बाथरूम आहे. तर मित्रांनो, पुन्हा एकदा मी तुम्हाला घर दाखवलंय संपूर्ण. आणि आता आपण तयारीला लागूया, ज्या बाकीच्या काही गोष्टी राहिल्या त्या. आणि मम्मी बघा आमची इथं काम करते. नंतर तुम्हाला दाखवतो पुन्हा एकदा. इकडे बघा छानपैकी अशी रांगोळी सुद्धा काढली. मित्रांनो, सर्व तयारी झाले. इकडे ताशेवाले सुद्धा रेडी आहेत. आणि सकाळपासून मित्रांनो ही सर्व आपली मुले मेहनत घेत आहेत खूप. आणि छानपैकी पूजा बांधली आहे बघा. म्हणजे जवळजवळ मला वाटते हे 7 वाजता आले, तर 7 वाजल्यापासून आत्ता मित्रांनो वाजले जवळजवळ 10. तर 10 वाजलेत आता. आणि सर्वांनी मिळून छानपैकी पूजा बांधली. त्यामध्ये आहे परेश, नन्या, चेतन आणि पालकू. मोठू कुठे गेला रे? अच्छा.
मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आता माझा पूर्णपणे गेटअपसुद्धा चेंज झाला आहे, तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, सर्व आपली एकूणच तयारी झाली. आता फक्त मामांची वाट बघतोय, भटजी मामांची. आणि प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आपलं हक्काचं घर असावं, आणि घर तयार होत असताना कधी घरभरणी होईल असं प्रत्येकाला वाटतं. तर आज मित्रांनो आपल्या घराची घरभरणी आहे आणि खूप भारी वाटतंय. हे बघा, मामासुद्धा आलेत, भटजी मामा. आणि इकडे नाश्ता चालू. हे आरू, हाय कर. हाय हाय हाय. एवढी लाजतेस? कधी आली तू? कधी आली? प्रेमबाय, छोटे पोलीस पाटील. इकडे चहाची कप भावत आहेत आणि तिकडं सर्व महिला बघा नाश्त्याचा आस्वाद घेतात. इकडे बघ यारू.
किती फिरी आहे मोजल्यास ना तू किती दादा कोण आहे फिरू तुम्ही इथं जा शिवटवा दोन्ही हात तुम्ही तिथे याच्यावरती हा एकत्र एकत्र बोट करा उठली पाहिजेत जोरात जोरात बघू
हळद भिजवलेली आहे काय? हळद भिजत तुम्ही बघतच असेल कशा पद्धतीने आमच्याकडे घरभरणी होते. म्हणजे संपूर्ण घराच्या वाटल्या 5 फेऱ्या मारतात पूर्णपणे आणि प्रत्येकाकडे कोणत्या ना कोणत्या गोष्टी असतात. जसं की पप्पांनी देवाला घेतला होता, मम्मीकडे आदत होती, बहिणीकडे आदत होती, माझ्याकडे गणपती बाप्पा होते, आजीकडे बाबांचा फोटो होता. असे सर्वजण त्यासोबत पुढे असतो तो शेणाचा शितोडा, अशा बऱ्याच गोष्टी असतात. आणि त्या घराच्या चारही कोण्याला 1 2 3 4 चारही कोण्याला थोड्या टाकत जायच्या. आणि त्यानंतर मग 5 फेऱ्या पूर्ण झाल्याच्या नंतर मग फीत कापून आतमध्ये गृहप्रवेश आपण करतो. तर आजीने फीत कापली आणि आता मित्रांनो आतमध्ये जाऊया. आणि आता आतमध्ये कोणता कार्यक्रम चालू आहे पुढचा तो बघूया. त्याच्यानंतर तीर्थ तीर्थ आहे तीन वेळा जरा विजू दे झालं. 3 वेळा तीर्थ. ओम श्री 3 वेळा तीर्थ त्याच फुला. ओम श्री अग्निदेवतम तीर्थ प्रसादन वेदम खाद्यम समर्पयामि हस्त प्रक्षालम. फुलते अग्नी टाका, पुष्पद्रव्य वस्त्र अलंकार. तुम्ही हळद पिंजा सोडा. हल्दी असं सोडलं तरी असं नाही. हल्दी कुठलं बोट बघू? बोट हे हल्दी कुंकू पहिलं हल्दी सोडायची नंतर कुंकू. समर्पय सिद्धार्थम समर्पयामि प्रतिष्ठापन समर्पय. ओम प्राणाय स्वाहा, ओम उदनाय स्वाहा, ओम पातेल तयार करा दुधाचं. पहिली मम्मी हळद तुम्ही दोघांनी 2 फुलं घ्या, एक अग्निदेवतम पुष्पद्रव्य. दोघांनी असं सोडा, असा हात लावून एकाला. हा अग्निदेवतम पुष्पद्रव्य वस्त्र अलंकार. पुढे टाका अग्नी. अग्निदेवतम पुष्पद्रव्य अक्षय टाकून नमस्कार करा. अग्निदेवतम पुष्पद्रव्य वस्त्र अलंकार नमस्कार समर्पयामि. मूक प्रक्षालम समर्पयामि सिद्धार्थम समर्पयामि प्रतिष्ठापन समर्पयामि. ओम प्राणाय स्वाहा, ओम उदनाय स्वाहा, ओम ब्रह्मते. आरतीत असं फुलं तांदूळ ठेवा, मग हात चिमटी बुडवाय मिळेल, पैसे ठेवायचं होतं. झालं. हां अग्निहोम आणि त्याचसोबत पूजेची तयारी चालू आहे. हा ते रिकाम करा पूर्ण. मग ती आरती लावय अग्निहोमाला सुरुवात झाली आणि मित्रांनो बऱ्यापैकी वाजलेत, जवळजवळ 1. हवा पण बरी सुटले वा. मामा पूजा सांगतात आणि सत्यनारायणाची महापूजा चालू आहे इकडे. वाडीत कोणताही कार्यक्रम असला तर कार्यक्रमामध्ये खरी मेहनत या महिलांची असते. आता इकडे या सर्व महिला पापड घालतात, त्यासोबत इकडे या सर्व बाकी महिला भाजीची तयारी करतात. तुम्ही काय करताय? अच्छा, तर खिरीसाठी गुल किसून ठेवला आहे आणि पाठीमागे इकडे जेवण चालू आहे. आमचे शिमोले बाबा आचारी, त्याच्यासोबत भागवा की जी की नेहमीच जेवण बनवायला असते, त्यासोबत इकडे पल्लीची मम्मी, वहिनी आणि इकडे या सर्व बाकी महिला. मम्मीची मावशी पण बघा जेवण बनवायला मदत करते. हा टाक टाक. हा हा असं सांगितलं पाहिजे बघ. हा आता मामा बघेल ना बाबा, माझी आई आहे इकडे. आणि बाबा काय, बाबा तर काय म्हणतात ना जेवणावर सध्या. तुम्ही पाहू शकता MH47BK1145 आणि ही मुंबईची पासिंग आहे.